बघा नागरिकांनो, आज आपण बघणार आहे फार महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आता आलेली आहे. आता या महिलांचेही अर्ज बाद होणार आहे. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांच्या अर्जांची तपासणी पुन्हा एकदा केली जाणार आहे. त्या अर्जाची तपासणी सुरूही झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 5 टप्प्यामध्ये ही अर्जाची छाननी केली जाणार आहे. तर बघा, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीनंतर बंद होण्याच्या चर्चा राज्यात सुरू झाल्या होत्या. पण सरकार ही योजना बंद करणार नाही असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकार या योजनेअंतर्गत काही नवे नियम लागू केले. त्यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिला योजनेतून बाद करण्यात आल्या. राज्याच्या तिजोरीवर भार पडू नये म्हणून या नव्या अटी लागू करण्यात आल्याचेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले. अशातच आता राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेत पुन्हा नव्या अटी लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांच्या अर्जाची तपासणी पुन्हा एकदा केली जाणार आहे. त्या अर्जाची तपासणी सुरूही झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 5 टप्प्यामध्ये ही अर्जाची छाननी केली जाणार आहे. त्यात महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची तपासणी केली जाणार आहे. महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची तपासणी झाल्यानंतर अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जातील. दरम्यान आतापर्यंत लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 9 लाखाहून अधिक अर्ज रद्द करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता असून तब्बल 50 लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे अशा लाभार्थी महिलांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी नसतानाही ज्या महिलांनी बनावट कागदपत्राच्या आधारे योजनेचा लाभ घेतला आहे अशाही महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून अर्जाची तपासणी सुरू असून पात्रता निकषानुसार अपात्र ठरणाऱ्या योजनेअंतर्गत लाभ देण्यास स्पष्ट नकार देण्यात येत आहे. या कारवाईमुळे अनेक महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. तर अनेक जण बनावट कागदपत्राच्या आधारे लाभ घेत असल्याचाही आरोपही समोर येत आहे. योजनेच्या पारदर्शकतेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट असली तरी अर्ज रद्द होण्याची ही वाढती संख्या लक्षात घेता योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. तर आता बघा, राज्य सरकारकडून अर्जाची काटेकोरपणे तपासणी सुरू असून पात्रतेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात येत आहे. अशा महिलांना यापुढे योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही आणि दरमहा दिला जाणारा 1500 रुपयाचा आर्थिक आधारही बंद होणार आहे. आतापर्यंत काही महिलांना मागील 2 महिन्यापासून योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यांचे अर्ज आधीच बाद करण्यात आले असून त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात निधी जमा होणे थांबले आहे. दरम्यान ज्यांचे अर्ज अद्याप तपासणीच्या प्रक्रियेत आहेत त्यांची लवकरच पडताळणी केली जाणार आहे. या प्रक्रियेत जे अर्ज निकषामध्ये बसणार नाहीत त्यांनाही योजनेचा लाभ देणे बंद केले जाणार आहे, अशी माहिती अधिकृत सूत्राकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर लाभार्थी महिलांनी आवश्यक कागदपत्राची शहानिशा करून अर्ज केले आहेत का याची खात्री करून घेणे गरजेचे ठरत आहे. तर बघा, या पद्धतीची न्यूज आपली या ठिकाणी आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर लाडकी बहीण योजनेचा जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे हा तुम्हाला 30 एप्रिल या मुहूर्तावर तुम्हाला मिळणार आहे. आणि ज्या महिलांकडे 4 व्हीलर गाडी आहे त्यांचे अर्ज बाद होणार आहे किंवा ज्यांचे घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी असतील त्यांचं इन्कम हे 2.5 लाखाच्या वर असेल अशा महिलांचे अर्ज हे बाद करण्यात येणार आहे. तर ग्रामीण भागातील महिलांना चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्यांना नियमितपणे याचा लाभ हा मिळत राहील. तर या पद्धतीची ही माहिती आहे आणि याची जी अधिकृत वेबसाईट आहे ती सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे. तर बघा, अधिकृत वेबसाईट जी आहे ही तुम्हाला या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजना अशा पद्धतीने जरी तुम्ही इथे टाकलं लाडकी बहीण योजना गुगल क्रोमवर तर इथे बघा तुम्हाला ही वेबसाईट तुम्हाला बघायला मिळते. हे बघा, लाडकी बहीण योजनाची वेबसाईट मी इथे ओपन केलेली आहे
ही अधिकृत गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे बघा, महाराष्ट्र-government.in, आणि या साईटवर तुम्हाला पात्रता आणि अपात्रता इथे तुम्हाला पाहायला मिळते बघा. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक असेल, ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, असेच अर्ज म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे आहे किंवा कायम कर्मचारी असून सरकारी विभागात जे लोक आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, त्यांचे 2.5 लाखापर्यंत उत्पन्न आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, तर असे या लाभापासून वंचित राहणार आहे. किंवा ज्यांना महिना चालू आहे संजय गांधी श्रावणबाळ योजनेचा, अपंग आहे, अशा लोकांना यातून म्हणजे ज्यांना ऑलरेडी महिना चालू आहे योजनेचा लाभ घेत आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून, म्हणजे ट्रॅक्टर सोडून ज्यांच्या घरामध्ये कार असेल असे सुद्धा वगळण्यात आलेले आहे. आणि ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार, राज्य सरकार यांचा अध्यक्ष असेल किंवा खासदार असेल, आमदार असेल, असे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहे. असे एकूण 7 अपात्रतेचे निकष या ठिकाणी दिलेले आहे. पात्रतेचे निकष जर तुम्ही बघाल तर पात्रता कोणाला आहे? सर्वांनाच आहे. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित आहे, विधवा आहे, घटस्फोटित आहे, निराधार महिला आहे, केवळ एक अविवाहित महिला. तर असे एक अविवाहित आणि एक विवाहित असे 2 एका घरामध्ये लाभ मिळणार आहे. किमान वयाची जी अट आहे ती 21 वर्ष पूर्ण आणि 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत, म्हणजे 65च्या खाली पाहिजे आहे तो, 65 वर नाही पाहिजे आहे. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर तुमच्या आधारला बँक खाते हे लिंक करून घ्या. आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, 2.5 लाखापेक्षा कमी असावे. तर या पद्धतीची ही बातमी आणि पात्रता आणि अपात्रतेचे निकष मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण या आपल्या विदर्भ YT या चॅनलवर देत असतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर आपल्या मित्रमैत्रिणींना जे लोक लाडकी बहिणीचा लाभ घेत आहे योजनेचा, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही शेअर करू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं आवश्यक आहे. खाली सबस्क्राईबचे बटन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुम्हाला नेहमी येत राहील. धन्यवाद.